आमच्याकडे या ज्या काकू येतात त्यांचं इथे हाताचं फ्रॅक्चर झालं होतं आणि त्याच्यानंतर ऑपरेशन नंतर त्यांच्या हाताला स्टिफनेस राहिला होता आणि त्या स्टिफनेससाठी त्या आमच्याकडे येत होत्या. तर आधी सुरुवातीला त्यांना भाकरी करणे, चपाती करणे किंवा स्वतःचे केस बांधणे किंवा ह्या हाताने अगदी पाण्याचा ग्लास देखील उचलणे अवघड जात होतं. स्वेलिंग सुद्धा खूप होती. पण आता वेगवेगळ्या मोबिलायझेशन टेक्निक्स म्हणा किंवा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, त्याचप्रमाणे काही स्मॉल मसल एक्सरसाइजेस जशा की या बॉलच्या एक्सरसाइज, त्याचप्रमाणे हे असे हँड एक्सरसाइजरचे इक्विपमेंट, या सगळ्या एक्सरसाइजेस नंतर त्यांचा हात बऱ्यापैकी मोकळा झालाय. तुम्ही बघू शकता की त्यांच्या हातावरची स्वेलिंग देखील कमी झाली आहे आणि आता त्यांना ह्या ज्या त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की स्वयंपाक करणे, केस बांधणे, स्वतःचा ग्लास स्वतः उचलणे, पाण्याचा मग उचलणे, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना जमत आहेत. बरोबर ना काकू? तुम्हाला हे सगळं जमायला लागलंय? काय काय जमतंय आधीपेक्षा? सुरुवातीला भाकरी करता येत नव्हती, पण आता भाकरी करता येते, चपाती करता येते किंवा केस पण बांधता येत नव्हते, केस पण बांधता येतात व्यवस्थित. आणि ह्या हाताने ह्या साईडला काहीच करता यायचं नाही, आंघोळ वगैरे करताना, ते पण आता व्यवस्थित करता येते. ओके, चालेल.